शस्त्रसंधीवरती भारत आणि पाकिस्तानच्या DGMOमध्ये चर्चा. शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकला जाब विचारला जाण्याची शक्यता. भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान वठणीवर. काल रात्री पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार नाही. हवाई हल्लेही थांबले. भारतीय सैन्याची अधिकृत माहिती. लष्करी कारवाई तुर्तास थांबली असली तरी सिंधू पाणी वाटप करार अजूनही स्थगितच. पाकिस्तानशी राजनैतिक संबंधांबाबतही आक्रमक पवित्रा कायम. पाकिस्तानच्या बिळात लपून बसलेल्या 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा. पाकिस्तानच्या 35 ते 40 सैनिकांचाही मृत्यू तर ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताचे 5 जवान शहीद. पाकिस्तानची काही लढाऊ विमानं भारतीय हवाई दलानं हाणून पाडली. भारतीय लष्कराची अधिकृत माहिती. शस्त्रसंधीसाठी भारतासमोर गुडघे टेकणाऱ्या पाकिस्तानबाबत स्थानिक माध्यमांमध्ये बिनबुडाच्या बातम्या. खोट्या विजयासाठी शाहबाज सरकारवरती स्तुतीसुमनं. शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात मोठी उसळी. सेन्सेक्स 2000 अंकांनी वधारला. सोशल मीडियावरच्या 5000 आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या. महाराष्ट्र सायबर विभागाची कारवाई. भारत पाकिस्तान तणावादरम्यान आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट डिलीट. कशाच्या बदल्यात काय सौदा झाला? ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र सामनातनं. केंद्र सरकारला सवाल. शस्त्रसंधीच्या निर्णयावरनं पुन्हा एकदा हल्लाबोल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर येणार. मुंबईमध्ये सहकार क्षेत्राच्या एका कार्यक्रमात हजेरी लावणार. भिवंडीच्या वडपे गावामध्ये कंपनी आणि गोदामांना भीषण आग. 22 गोदामं जळून खाक झाल्याची माहिती. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू. वैशाख पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला शहाळ्यांचा नैवेद्य. बाप्पाच्या गाभाऱ्यामध्ये 5000 शहाळ्यांची आरास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.